चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट। रामकृष्ण हरी माऊली। विठू माऊलीच्या ओढीने निघालेला वैष्णवांचा मेळा आज एका परमपवित्र टप्प्यावर येऊन पोहोचलाय। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अत्यंत मानाचा, महत्त्वाचा आणि अथांग श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेला नीरा स्नान सोहळा आज अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात नीरा नदीचा विस्तीर्ण घाट हजारो वारकरी आणि भाविकांच्या अलोट गर्दीनं ओसंडून वाहत होता। हवेत गारवा, पण अंतःकरणात विठ्ठल भेटीची सुवर्ण लाट, पारंपरिक विधी आणि वेदमंत्रांच्या पवित्र स्वरांमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पावन पादुकांना नीरेच्या नदीपात्रात स्नान घालण्यात आलंय। विठ्ठल नामाच्या जयघोषानं आणि टाळ मृदंगाच्या तालानं अवघा आसमंत दुमदुमून गेला। भक्ती, श्रद्धा आणि असीम उत्साहाचा एक अनोखा आणि अभूतपूर्व संगम नीरा तीरावर अवतरला होता। या नयनरम्य सोहळ्याचं विहंगम आणि विलोभनीय दृश्य जेव्हा ड्रोनच्या माध्यमातून कॅमेऱ्यात टिपलं गेलं, तेव्हा जणू भक्तीचा एक अथांग महासागरच धर्तीवर अवतरल्याचा भास झाला। लाखो वारकऱ्यांची शिस्त आणि पावन नीरा नदीचं रूप डोळ्यांचं पार न फेडणारा होता। हा केवळ सोहळा नव्हता, तर डोळ्यात साठवून ठेवावा असा स्वर्गीय आनंद होता। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। विठ्ठलाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वैष्णवांचा मेळा नीरा तीरावर येऊन पोहोचला। भक्तीचा महापूर आणि जनसमुदायाचा अथांग सागर आज एकाच ठिकाणी एकटवलाय। निमित्त होतं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुकांच्या पावन नीरा स्नान सोहळ्याचं। नीरा नदीचा प्रत्येक विस्तीर्ण घाट आज अलोट गर्दीनं ओसंडून वाहत होता। वेदांचे पवित्र मंत्रोच्चार आणि दुसऱ्या बाजूला लाखो वारकऱ्यांच्या मुखातून निघणारा ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल असा गगनभेदी जयघोष, या भक्तीच्या दिव्य ऊर्जेनं अवघा आसमंत दुमदुमून गेला। या अभूतपूर्व वातावरणात मंत्रोच्चाराच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या मुख्य पादुकांना नीरा नदीच्या पवित्र जलामध्ये भक्तिभावानं स्नान घालण्यात आलं। नदीचा प्रत्येक पाण्याचा थेंब आज धन्य झालाय। हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी हजारो वारकऱ्यांची, आबालवृद्धांची प्रचंड गर्दी झाली। प्रत्येकाच्या डोळ्यात विठ्ठल भेटीची आस आणि चेहऱ्यावर नीरा स्नानाचा असीम आनंद ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळाला। पवित्र स्नानाचा हा नयनरम्य सोहळा संपन्न झाल्यानंतर तृप्त मनाने आणि दुप्पट उत्साहानं हा ज्ञानोबा तुकोबांचा पालखी सोहळा आता अकलूज नगरीकडे मार्गस्थ झालाय। विठू माऊलीच्या ओढीनं निघालेली पावलं आता पंढरीच्या दिशेनं वेगानं पडतायत। ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता गेल्या 14 दिवसांपासून पोलीस कर्मचारी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात अहोरात्र सेवा बजावतायत। लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि सोहळा सुखकर होण्यासाठी खाकी वर्दीतील हे मावळे डोळ्यात तेल घालून ड्युटी करतायत। त्यांच्या या निस्सीम सेवेला मानाचा मुजरा। पोलीस कर्मचारी कारभारी रावते यांनी वारकऱ्यांच्या सेवेत आलेले अनुभव आणि वारीतील भक्तिमय वातावरणाबाबत मनोगत व्यक्त केले। त्यांनी काय म्हटलंय आपण ऐकूयात। वारीचा अनुभव आम्हाला असा आला साहेब का अभंगाच्या माहितीप्रमाणे पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडत जन्म एकामेका। म्हणजे इथं 5 वर्षाच्या मुलाच्याही 65 वर्षाचा म्हातारा पायी पडतो, कारण हा त्याच्या अंतःकरणातल्या माऊलीला नमस्कार असतो। म्हणून त्या उद्देशाला धरून आम्ही दिंडी, आम्हाला एकदम चांगले अनुभव आले आणि एकदम आम्ही समाधानी आहे। आणि प्रत्येक ड्युटी मी दिंडीची मागून घेतो, कारण माऊलीची मला आवड असल्यामुळे। किती वर्षापासून माऊली दिंडीचं करताय? आता ही माझी 4थी दिंडीचा बंदोबस्त आहे, त्यामुळे मला कधी काही अडचण येत नाही आणि माऊलीचं नाव घेत आम्ही चालत राहतो। आणि माऊली म्हणजे सकळ जीवाचा सांभाळ करते, तर तुमचा आमचा विचार का करणार नाही। रोजची धकाधकीची पोलीस ड्युटी आणि माऊलींच्या पालखीत, तुकारामांच्या पालखीतलं हे बंदोबस्त, काय फरक वाटतो? आपण कोणतंही काम करत असो, कोणतीही नोकरी करीत असो, माऊली आपल्याला सहाय्य करते। आणि उच्च नीच येणे नोहे भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखून या, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्य घरी रक्षी प्रल्हादासी, सजन कसायास विकू लागे मास,
माळ्या सावतास खुरपू लागे. आता तो जर सजन कसा स्माक विकू लागतो, तुम्हाला आम्हाला का तो सहाय्य करणार नाही. आणि म्हणून त्याला सकळ जीवाची चिंता आहे. आणि आपणही भक्तिभावाने त्याचं धर्माप्रमाणे आचरण भक्ती करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही त्या उद्देशाला धरूनच आमची पालखीतही तशीच वागणूक असते बंदोबस्ताला. आणि कोणी जरी असलं त्याला माऊलीच म्हणलं जातं. त्याला असं आम्ही माऊली लाठी वगैरे आम्ही कधी घेत नाही. आणि आम्हाला ह्या बंदोबस्ताचा फार कमी त्रास आहे. आणि माऊलीचं नाव घेऊन आलेला आमचा विसावा फार दूर होऊन जातो. नक्कीच LS मराठीच्या प्रेक्षकांना एखादा अभंग गवळण ऐकवाल सर? हा अभंग म्हणून दाखवतो मी आता. आणि तो अभंग असा आहे, सकाळचा अभंग आहे. काय आवडीने भावे हरिनाम घेची, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवाचा करी तो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तुप आहे संचिताचे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. आणि याच्यानंतरही आपले जर काही थोडंफार खराब झालं आपल्या बाबतीत तर समजून घ्यायचं आपलं पूर्वसंचित थोडंफार असं होतं. म्हणून आपल्या प्रारब्धात तसं नव्हतं. म्हणून एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. आपण ह्याच्यावर समाधान मानून माऊलीची सेवा करत राहायचं काम. आणि माऊली आपली बरंच करणार आहे. नक्कीच हे होते पोलीस कारभारी रावते साहेब यांनी सांगितलं की आम्ही स्वतःहून दुट्टी मागून घेतो आणि माऊलींची 15 दिवस सेवा करतो.